हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत भाईची डिझाईन। तर भाईची डिझाईन तर पान आकाराचा मी असा सेफ कट करून घेतलेला आहे। अगोदर मार्क करून घेतला, नंतर कट करून घेतला। तर अशा पद्धतीने मी आता न कॅनव्हास न वापरता हे सेफ कसा तयार करायचा आहे आपल्याला ते बघायचं आहे। तर इथं पहा, मी कॅनव्हासचा अजिबात वापर नाही करणार। तर बरोबर दोन्ही पण बाया समोरासमोर करून ठेवल्या, एकावर एक अस्तर पण त्याच्यावरती बरोबर करून ठेवला आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता काय करायचं, आपल्याला एक बाई ठेवून दिली मी, एका बाईचं डिझाईन मी तुम्हाला पूर्ण तयार करून दाखवणार आहे। तर इथं पहा, मस्त असा पानाचा आकार दिलेला आहे। तर त्याच आकारावरती आपल्याला टोकावरची सुई ठेवू नये ना, व्यवस्थित पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि एकदम पावपेक्षा कमी किंवा पाव इंच घेतलं तरी चालेल, असं मार्जिन तितकं मार्जिन घेऊन आपल्याला बरोबर असं कडेकडेने टिप घेऊन घ्यायची आहे, अगदी पान आकाराच्या शेपमध्ये, जेणेकरून आपला वाकडा तिकडा आकार होणार नाही आणि आपलं डिझाईन खराब होणार नाही। अशा पद्धतीने डबल टिप देऊन घ्यायची, जेणेकरून दोरे वगैरे निघणार नाहीत। इथं पहा, मी आता कट करून घेते दोरा। आता काय करायचं, आपल्याला मध्य कट मारायचा आहे आणि व्यवस्थित असं पाव इंच सोडून आपल्याला कट करून घ्यायचे, म्हणजेच मेन ब्लाऊज पीस। तर हे पहा, आता व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे छोटे छोटे, आणि जे पान आकाराचा कोन आहे ना त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं, जेणेकरून वरचा आणि खालचा कोन आपला व्यवस्थित निघेल। आणि अशा पद्धतीने आपल्याला उलटून घ्यायचे। आता उलटायचं काय करायचं, आपल्याला जसं आपण गळ्याचा पॅटर्न पलटून घेतो ना, तसं आपल्याला पलटून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। तर याला कॅनव्हासची गरज नाही पडत, कारण आपल्याला एकच बनवायचं आहे। जर तुम्ही अशाच पद्धतीने 2-3 असे बनवले तर वरती पण, तर तुम्हाला मग कॅनव्हासची गरज पडते। पण एक बनवलात तर कॅनव्हासची गरज नाही पडत, किंवा कुणी कुणी कॅनव्हास पण वापरतं, पण आपल्याला इथं कॅनव्हास नाही वापरायचं। तर हे पहा, वरून दाब टिप घेऊन झालेली आहे। हे पहा किती मस्त आणि किती छान असा शेप आलेला आहे। आता इथं काय करायचं, आपल्याला काटा असते, काटाला काय दोरे निघत नाहीत, त्यामुळे आपल्याला काय करायचे, हे असं पलटी मारून टिप मारून घ्यायची, जेणेकरून आपले व्यवस्थित असं अस्तर पण जॉईंट होईल। तर अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला। तर आता काय करायचं, आपल्याला व्यवस्थित असं सगळ्या बाजूने अस्तर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं कुठेही भाई कमी किंवा जास्त पडणार नाही आणि असलं भाईचं फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येईल। तर हे पहा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। भाईचे बरेच प्रकार आणि बरेच डिझाईन आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा। अगदी सोप्या पद्धतीने भाईची डिझाईन मी बनवत असते। हे पहा, प्रत्येक डिझाईन माझी सोपीच असते आणि दिसायलाही छान असते। तर इथं पहा, आता आपण पॅच टाकून घेणार आहोत। जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे बटन तुम्ही इथं लावू शकता। इथं डायमंडचे बटन मी आता इथं टाकणार आहे। त्याच्यामध्ये ना थोडासा लाल रेड कलर आहे आणि थोडासा असा कलर आहे वेगळाच, जसं तुम्हाला साडीला मॅचिंग भेटेल तसे तुम्ही लावू शकता। इथे पहा, हे पण छान दिसत आहेत, तुम्हाला लावून दाखवते। पण मला हे मोठा आहेत ना, पाठीमागच्या डिझाईनला लावायचे होते, बॅक पॅटर्नच्या। हाच भाईच्या ब्लाऊजचा डिझाईन पॅटर्न आहे, ते साडीला मॅचिंग काही मिळाले नव्हते, त्यामुळं मी असे लावले। तर इथं पहा, दोन्ही पण भाया मी तयार करून घेतलेल्या आहेत। अगदी व्यवस्थित आणि एकदम छान असा शेप आलेला आहे। अशा पद्धतीने दोन्ही पण भाई मी तयार करून घेतलेले आहेत आणि वरतून नाही, फक्त आपल्याला जी काटाची डिझाईन होती तिचेच आपण छान अशी डिझाईन आपण पानाची तयार केलेली आहे। तर या दोन्ही पण भाया असे अगदी छान अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आणि न कॅनव्हास वापरता आपण ही भाईची डिझाईन तयार केलेली आहे। तुम्ही छोटा मोठा आकार कोणताही घेऊ शकता। हे पहा, बटनही तुम्ही कोणतेही लावू शकता, पण बटन हे अगदी ॲट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर असे दिसतात। तर हे पहा, अशा पद्धतीने माझी पूर्ण तयार झालेली आहे भाई डिझाईन।
इथं पहा, तुम्हाला खाली उलटून पण दाखवते. खाली अजिबात मार्जिन वगैरे दिसणार नाही, कुठल्या प्रकारचे दोरे वगैरे पण निघणार नाहीत. हे बटन पण मी दोऱ्याने एकदम अशी छान अशी स्टिच करून घेतलेले आहे दोऱ्याने व्यवस्थित. आजचा डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका.